गाडी दादा ह्याच्या पाया पड त्याच्या पाया पड सगळ्याच्या पाया पडायला आलोय. पण तुम्हाला त्याची ही नाही ना, ती किंमत नाही आमची, झिरो किंमत आहे तुमच्याकडे. हां आमची किंमत नाही आहे तुमच्याकडे, लक्षात ठेवा. आम्हाला लक्षात आलं आम्ही तुमच्यासाठी एवढं ही करतोय. तुमचा आदर आम्हाला आहे नाही म्हटलं नाही आम्ही. निवेदन काम होतं किती दिवस चाललं, किती वर्ष चाललं. अजय माने अजय ऐकलं बघा तुम्ही जावा बघा, तुम्ही मला कळवा. या ना तुम्ही, कुलकर्णी साहेब हो कारवाई काय होत तुम्ही सांगितलं ना. तुम्ही जावा. काहीच ब्लेम नको करू खोट्या. बघा हे बघ आजपर्यंत खोटं तुम्हाला आश्वासन दिलेलं नाही. उगाच काही खोटा तोंडाला येतो बोलू नको. आजपर्यंत तुम्हाला मी कधी खोटं आश्वासन दिलं नाही. हा उगाच काहीतरी तोंडाला येऊन बडबड करायचं नाही. ते गाडीत बस आणलो का गाडीत बस आणि सांगितलं की एक वर्ष फोटो पडतो, एक वर्ष काय कुणाचा अरे तू तर माझं तू आलो ना तुला तुझ्यासमोर किती पाठवत चला अजय चल चलो मी आलो नाही. माझी भांडी घासायला सहकार्य करा. अरे काय माझ्या घरी काय भांडी घासायला आलाय का तुम्ही? पालकमंत्री आलाय. मी माझ्या महिलेवर, दिव्यांग अंध महिलेवर अन्याय झालाय त्या विषयावर बोलते. माझ्या घरी सहकार्य करायला काय माझ्या घरी भांडी घासा येत आहे का तुम्ही? करतो सहकार्य सगळ्यांना. येत आहे भांडी घासाय का? माझ्या उपकार केल्यात. त्या महिलेवर अन्याय झाला तेव्हा का तुम्ही तिथे गेला नाही सहकार्य कराय? त्या महिलेसाठी तुमचा पोलीस बंदोबस्त कसा होता तिथं तेव्हा विचारलं का? सहकार्य करा बाबा, ते अंध आहे, रांगोळी महिला काढा की सरकार गाडी वळवायला. अहो वळवा उरावलं नाही डायरेक्ट. दारू बंद होईल नाव घर पाडताना म्हणली नाही ते सहकार्याचे भांडवळा. कलेक्टर काय सांगते राहते म्हणजे माझ्याकडे रेकॉर्ड आहे. माझ्या हातात काय बसलं नाही ते शिव मॅडमकडे आहे. काय बसलं वसवाडी येथील दिव्यांग अंध महिला आहेत भगिनी आमचं, त्यांचं काल आपल्या प्रशासनाकडून घर पाडण्यात आलं आहे आणि त्यांना कारण असं दाखवलं आली की ते अतिक्रमणात आहे की 12 वर्ष त्या तिथे वास्तव्य करत आहेत. पण काल त्यांचं अचानकपणे त्यांना काही नोटीस देतात त्यांच्या दारावर चिटकून प्रशासनाने त्यांचं घर पाडलं आहे. प्रशासनाला तरी योग्य वाटलं आहे का? त्यांना प्रशासनाने योग्य तो न्याय द्यावा ही आम्ही विनंती करत आहे. आणि मला असं व आमच्या पक्षाला माझ्या सोबत आहे त्यांना सगळ्यांना वाटतं की त्यांना न्याय मिळत नाही त्याच्यावर आम्ही इथनं उठणार नाही. ग्रामपंचायत हद्दीतील खेड येथील दिव्यांग महिला 100% अंध आहे. तिचं अतिक्रमण म्हणून शासनाच्या जागेत असणारं घर पाडलं. यामुळे या महिलेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पालकमंत्र्यांच्या दारातनं उठणार नाही. आमचे जीव गेले तरी चालते पण त्या दिव्यांग महिलेला न्याय दिल्याशिवाय आम्ही उठणार. ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. आज सचिवांनी लेखी लिहून सुद्धा त्यांनी उलट त्याच्या विरोध करून कारवाई केली. तिचं घर पाडलं. सचिवांनी द्या म्हणून अशीच आदेश दिले असताना सुद्धा तिचं घर पाडण्यात आलं. हे बळण जाणून बुजून धनदाकडच्या लोकांच्या मुळे ते पाडलेलं आहे. तिथे बरेच जणांचे बी अतिक्रमण आहे पण दिव्यांग अंध आहे म्हणून तिचं घर पाडण्यात आलं. त्यामुळे आम्ही न्याय मिळत नाही तर इथलं उठणारच नाही.